नमस्कार, मी मधुरा हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध विकारांवर चर्चा करत असतो आणि तज्ञांकडून उपचार पद्धतीविषयी अधिक माहिती जाणून घेत असतो। आज आपण शल्यचिकित्सा एक नवे आयाम याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत आणि याविषयी चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ञ डॉक्टर विजय बोरगावकर। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर बोरगावकर यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। नमस्कार। डॉक्टर विजय बोरगावकर यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर बोरगावकर हे नामांकित सर्जन आहेत। 1980 पासून ते रुग्णसेवा बजावतात। 40 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवाच्या काळात त्यांनी विविध खरतर ह्या क्षेत्रातील विविध शस्त्रक्रिया केलेल्या आहेत आणि त्यांचा त्याच्यामध्ये हातखंडा देखील आहे। विविध नवीन तंत्रांचा अभ्यास करून त्यांनी रुग्णांवरती आतापर्यंत उपचार केलेले आहेत। त्याचबरोबर ते अनेक संघटनांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे सदस्य देखील आहेत। जागतिक स्तरावर अनेक मेडिकल रिसर्च पेपर त्यांनी प्रकाशित केलेत आणि त्यांच्या संशोधन पत्रांचा स्वीकार उच्च वैद्यकीय सुविधा असलेल्या सर्व देशांनी केलाय। 1993 पासून सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलमध्ये ते रुग्णसेवा बजावतात। डॉक्टर बोरगावकर यांना त्यांच्या आरोग्य सेवेतील कार्याबद्दल अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे। मराठवाड्यातील लोकांना पूर्वी अत्याधुनिक वैद्यकीय उपचारांसाठी मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये जावं लागत होतं आणि त्या दिवसांचा प्रवास तितकासा सोपा नव्हता आणि त्याचबरोबर मोठ्या शहरातील तपासणी आणि उपचारांचा कालावधी जास्त होता। यामुळे रुग्णांचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होत होता आणि हीच काळाची गरज आणि समाजसेवेची रुग्णसेवेची जबाबदारी ओळखून औरंगाबादमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावं आणि चांगल्या प्रशिक्षित अनुभवी डॉक्टरांमार्फत आपल्या भागातील रुग्णांना योग्य उपचार अतिशय माफक दरात मिळावेत असं स्वर्गीय सेठ नंदलालजी धूत यांचं स्वप्न होतं। 1992 पासून अस्तित्वात असलेल्या डॉक्टर बोरगावकर यांच्या मराठवाडा कॅन्सर हॉस्पिटलचं अधिग्रहण करून माजी खासदार धूत आणि डॉक्टर विजय बोरगावकर यांच्या संयुक्त पुढाकाराने हे स्वप्न 1998 मध्ये साकार झालं। गेल्या 23 वर्षांपेक्षा अधिक काळापासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये समर्पित रुग्णसेवा सेवा देणारी संस्था सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलतर्फे लाखो रुग्णांवरती यशस्वी उपचार करण्यात येत आहेत। धूत हॉस्पिटलमध्ये 24 तास विविध आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत। तर 45 पेक्षाही अधिक विमा टीपीए कंपन्यांशी सध्या करारही आहे। चला तर आज आपण विस्तृत चर्चा करूया डॉक्टर बोरगावकर यांच्याशी लगेचच। डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे। डॉक्टर 1980 पासून ते आज ताग्यात तुम्ही रुग्णसेवा बजावत आहात। एकूणच तुमचा ह्या क्षेत्रातला अनुभव दांडगा तर आहेच, मात्र ह्या प्रवासाविषयी काय सांगाल? सर्वप्रथम मी झी मराठीचे ह्या उपक्रमाबद्दल आभार मानतो आणि कौतुकही करतो। मी 1977 साली MS ची पदवी औरंगाबाद महाविद्यालयात घेतली आणि त्यानंतर ह्या भागामध्ये कॅन्सरच्या ट्रीटमेंटवरती विशेष उपचार उपलब्ध नसल्यामुळे मला असं वाटलं की कॅन्सरविषयी आपण जास्त माहिती घ्यावी। त्या दृष्टीने मी टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये त्यानंतर 1980 पर्यंत अनुभव घेतला सर्जरीचा। टाटा कॅन्सरमध्ये अनुभव घेतल्यानंतर मी औरंगाबादला परत आलो आणि शासकीय वैद्यकीय महारुग्णालयात मी 5 वर्ष तिथे सर्जरी विभागात काम केले आणि त्यावेळेस टाटामध्ये जो काही अनुभव मी घेतलेला होता त्याचा लाभ इथल्या सर्व जनतेला त्यावेळेस मिळाला 5 वर्षांमध्ये। 1990 साली एक आपलं कॅन्सर हॉस्पिटल असावं ज्याप्रमाणे टाटा कॅन्सर हॉस्पिटल मुंबईला आहे आणि आपल्या इथल्या भागातील रुग्णांना त्याचा फायदा व्हावा ह्या दृष्टीने एक मराठवाडा कॅन्सर हॉस्पिटल 1990 साली मी आणि माझे एक स्नेही डॉक्टर देवदत्त पळणिटकर यांच्या आम्ही दोघांनी मिळून सुरू केलं। ह्या हॉस्पिटलचा कामही व्यवस्थित चालू होते, परंतु त्या हॉस्पिटलचा एक विशेष चांगल्या प्रकारे विस्तार व्हावा आणि अधिक व्यापक सेवा देण्यात यावी ह्या दृष्टीने त्याच वेळेस मला श्री राजकुमारजी धूत यांच्याशी मी संपर्कात आलो आणि आम्ही दोघांनी असं ठरवलं की आपण एक हॉस्पिटल डेव्हलप करावं जे आज इथे सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल म्हणून कार्यरत आहे। ह्या सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलमध्ये अगदी पहिल्या दिवशीपासून मी इथे आहे आणि 1998 साली हे हॉस्पिटल चालू झालं आणि जवळपास ह्या 1998 पासून ते आतापर्यंत ह्या 23 वर्षाची कारकीर्द अतिशय चांगली आणि जोखमीची होती आणि सर्जरीमध्ये विशेषतः आम्ही इथे प्रावीण्य देऊन काम केलं। साधारण किडनी ट्रान्सप्लांट्स वगैरे ज्या शस्त्रक्रिया होत्या
त्यापूर्वी फक्त मुंबई किंवा हैदराबाद, दिल्ली वगैरे अशा ठिकाणी व्हायच्या. तर किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया सर्वप्रथम औरंगाबादमध्ये साधारण 1989 साली आम्ही केली. त्यावेळेस मुंबईचे डॉक्टरांनी आम्हाला आमचं मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर एक 10 वर्ष हा किडनी ट्रान्सप्लांटचा कार्यक्रम मुंबईचे डॉक्टर कामत यायचे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत होतो. 2000 साली इंडिपेंडंट किडनी ट्रान्सप्लांट हे सर्वप्रथम धूत हॉस्पिटलमध्ये करण्यात आलं. आणि त्यानंतर दुसरा माइलस्टोन किंवा एक महत्वाचा टप्पा म्हणजे आपण आता कॅडेव्हर ट्रान्सप्लांटविषयी गेल्या 2-4 वर्षांमध्ये बरंच ऐकतो आहोत. पण पहिलं कॅडेव्हर ट्रान्सप्लांटेशन हे औरंगाबादमध्ये आम्ही 2005 साली केलं. त्यावेळेस किडनी पुण्याहून औरंगाबादला आली होती आणि त्यावेळेसची परिस्थिती बरीच निराळी होती आणि अतिशय कठीण परिस्थितीमध्ये हे ट्रान्सप्लांट आम्ही अतिशय यशस्वीरित्या आम्ही करू शकलो. त्याचप्रमाणे धूत हॉस्पिटलमध्ये एंडोस्कोपी सेक्शन हा फार मोठ्या प्रमाणात आम्ही डेव्हलप केला. त्याच्यामध्ये एंडोस्कोपीज, ERCPs, EUS आणि अतिशय आधुनिक तंत्रज्ञाने वापरून रुग्णांना त्याचा फायदा झाला. आणि आज आता सध्याला इथे धूत हॉस्पिटलमध्ये गेल्या 15 वर्षापासून पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस पण उपलब्ध आहेत सर्जरी डिपार्टमेंटमध्ये आणि शेकडो विद्यार्थ्यांनी ह्या DNBच्या पदव्युत्तर कोर्सेसचा फायदा घेतलेला आहे. ते चांगल्या प्रकारे प्रशिक्षित होऊन ते निरनिराळ्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे काम करतायत. अगदी धूत हॉस्पिटलमध्ये एक महत्वाचा दुसरा भाग म्हणजे की रिसर्चवरती सुद्धा आम्ही बराच भर दिला सुरुवातीपासून आणि साधारण आतापर्यंत कमीत कमी 40 तरी आमची पेपर्स, पब्लिकेशन्स हे प्रसिद्ध झालेले आहेत. दरवर्षी 2 किंवा 3 पेपर्स आम्ही पब्लिश करतो आणि त्याला राष्ट्रीय आणि इव्हन आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे. तर असा एक सध्या गेल्या 40 वर्षाचा डॉक्टर असा एक प्रवास तुमचा खरं तर झालेला आहे. धूत हॉस्पिटल खरं तर उत्तम प्रकारे खरं तर आपली रुग्णसेवा बजावतच आहे. मात्र धूत हॉस्पिटलमध्ये रुग्ण तपासणीसाठी सर्जरी विभागात आता सध्या कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत त्याबद्दल काय सांगाल? धूत हॉस्पिटलमध्ये सर्जरी डिपार्टमेंट हे अतिशय चांगल्या तऱ्हेने डेव्हलप झालेलं आहे आणि आधुनिक सगळ्या प्रकारच्या सुविधा आज धूत हॉस्पिटल औरंगाबाद येथे उपलब्ध आहेत. यात प्रामुख्याने म्हणजे एंडोस्कोपी सेक्शन की ज्यामध्ये आम्ही पोटाच्या आत दुर्बीण टाकून अन्ननलिका, जठर किंवा कोलन, मोठे आतडे याची तपासणी करतो आणि ERCPच्या तंत्रज्ञानामध्ये पित्ताशयाच्या नलिकेमध्ये जर काही खडे असतील, काही ट्युमर्स असतील, पेशंटला जर कावीळ झालेली असेल तर त्याचा उपचार सुद्धा दुर्बिणीद्वारे आपण करू शकतो. फुफ्फुसामध्ये पण आपण एक नळी टाकून ज्याला ब्रॉन्कोस्कोपी म्हणतो तर अशा प्रकारची सोय सुद्धा इथे उपलब्ध आहे. आणि गेल्या काही वर्षात जे नवीन तंत्रज्ञान जे आपल्या समोर येत आहे की जी सोनोग्राफी आपण पोटावरती करतो तर एंडोस्कोपीच्या माध्यमातून सुद्धा सोनोग्राफी करतात, ज्याला EUS असं म्हणतात. तर हे तंत्रज्ञान आम्ही गेल्या 4-5 वर्षांमध्ये इथे डेव्हलप केलेलं आहे आणि लोकांना त्याचा अतिशय फायदा होत आहे. अगदी डॉक्टर, आता तुम्ही खरं तर सांगितलं की ती अत्याधुनिक तंत्रज्ञान धूत हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. कारण की औरंगाबादच्या पेशंटला बऱ्याचदा असं व्हायचं की मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी जावं लागायचं. मात्र धूत हॉस्पिटलमुळे आज तिथल्या तिथेच त्यांना उपचार घेता येणं शक्य झालेलं आहे. डॉक्टर, मला एकूणच एंडोस्कोपीबद्दल तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. एंडोस्कोपी ही जी पद्धत आहे तपासणीची, तर ह्यामध्ये एक प्रकारची एक रबराची नळी आपण तोंडातून अन्ननलिकेद्वारे जठरामध्ये टाकतो किंवा गुदद्वाराद्वारे आपण मोठ्या आतड्यात टाकतो आणि ह्या नळीद्वारे आपल्याला अंतर्भागाची माहिती होते की पेशंटला काही अल्सर आहे का, एखादा ट्युमर आहे का किंवा कुठून काही ब्लिडिंग होत आहे का. तर ह्याचा शोध आपण किंवा अचूक प्रकारे त्याचं रोग निदान आपण एंडोस्कोपीसाठी करू शकतो. अशी ही एंडोस्कोपीची प्राथमिक अवस्था होती 20 वर्षापूर्वी. पण हे सुद्धा तंत्रज्ञान अतिशय फास्ट डेव्हलप झालं आणि आता ह्या एंडोस्कोपीद्वारे
आपण निरनिराळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चिरफाड करावी लागत नाही, ती तोंडाद्वारे नळी टाकून आपण शस्त्रक्रिया करू शकतो. ह्याच्यात प्रामुख्याने म्हणजे जर एखाद्या पेशंटला जर लहान मुलं वगैरे काही नाणे खातात, फॉरेन बॉडीज वगैरे, आणि ते घशामध्ये किंवा अन्ननलिकेमध्ये अडकतात, तर माझ्या एका पेशंटला ऍक्च्युली त्यांनी आश्चर्य म्हणजे त्यांनी दात घासताना टूथब्रश असतो तो अख्खा टूथब्रश तो त्याने गिळला आणि मग तो अन्ननलिकेमध्ये अडकला. कदाचित ही अतिशय म्हणजे एक पहिल्याच प्रकारची केस आम्हाला पाहायला मिळाली आणि माझ्या कित्येक सहकार्याने अशा प्रकारची कुठली टूथब्रश गिळलेली केस पाहिली नव्हती. तर हा टूथब्रश आम्ही एंडोस्कोपीद्वारे पेशंटला कुठल्याही प्रकारच्या अॅनेस्थेशिया न देता, भूल न देता, चिरफाड न करता हा टूथब्रश आम्ही अन्ननलिकेतून सहजपणे दुर्बिणीद्वारे काढू शकलो. तर ही एक महत्वाची ऍप्लिकेशन ह्या एंडोस्कोपीचं असू शकतं. त्याचप्रमाणे बरेचसे पेशंटना रक्ताच्या उलट्या होतात. हो. आणि अशा वेळेस रक्तस्राव जेव्हा जास्त प्रमाणात चालू असतो तर तो रक्तस्राव कुठल्या ठिकाणाहून होतोय आणि तो आपण जर दुर्बिणीद्वारे जर तो थांबवू शकलो तर ते एक प्रकारे जीवदानच आहे रुग्णाला. म्हणजे नाहीतर ह्या केसेस खूप सिरियस अशा प्रकारच्या असतात. तर आपण एक केस आपल्याकडे अशा बऱ्याच येतात की त्यांना रक्तस्राव चालू असतो, मध्यरात्री पण पेशंट येतात आणि आम्हाला इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये हे अशा प्रकारचं जे ब्लिडिंग वगैरे जे असतं आतमध्ये चालू असतं जठरामध्ये किंवा अन्ननलिकेमध्ये वगैरे, ते आपण एंडोस्कोपीच्या सहाय्याने आपण पूर्णपणे थांबवू शकतो. तर हे एक महत्वाचं एंडोस्कोपीचं ऍप्लिकेशन आहे. अगदी. आता तुम्ही सांगितलं की ही एंडोस्कोपीची पद्धत तुम्ही आता डॉक्टर सांगितली, ही अतिशय महत्वाची आणि खूप उपयोगी अशी पद्धत आहे, कारण की कुठेही चिरफाड न करता खरं तर एंडोस्कोपी केली जाते. मला ERCP बद्दल तुमच्याकडनं जाणून घ्यायचे. ERCP म्हणजे नेमकं काय आहे, त्याचे काय फायदे त्या रुग्णांना होतात, त्याबद्दल काय सांगाल? ERCP सुद्धा एंडोस्कोपीचाच एक प्रकार आहे आणि ERCP मध्ये हे थोडंसं निराळ्या प्रकारचं इन्स्ट्रुमेंट असतं. ते पण तोंडाद्वारेच आपण टाकतो आतमध्ये आणि ते लहान आतड्यापर्यंत जातं. आणि लहान आतड्यामध्ये जिथे पित्ताची नळी आणि स्वादुपिंडाची नलिका उघडते तर त्या नलिकेत काही स्टोन्स अडकलेले असतील ज्याच्यामुळे पेशंटला पोटात तीव्र उदर दुखतं पोटामध्ये, किंवा पेशंटला जॉन्डिस झालेला असतो, एखाद्या वेळेस पेशंटला त्या ठिकाणी ट्युमर असतो, कॅन्सर वगैरे, तर त्याचे उपचार आणि त्याचे निदान हे दोन्ही ERCP द्वारे करता येतात. बरं. हे थोडंसं तसं अवघड तंत्रज्ञान आहे, पण गेल्या 20 वर्षापासून आपण धूत हॉस्पिटलमध्ये इथे व्यवस्थितरित्या करतो आहोत. बरं बरं. डॉक्टर, आता तुम्ही म्हणालात तसं की धूत हॉस्पिटलमध्ये ह्या सगळ्या विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात, अत्याधुनिक शस्त्रक्रिया केल्या जातात आणि तुम्ही खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे जवळपास 40 वर्षांचा तुमच्याकडे अनुभव आहे आणि ह्या अनुभवातून आज तुम्ही आत्तापर्यंत ह्या अत्याधुनिक शस्त्रक्रिया देखील अति सहजपणे करत आहात. याबद्दल अजून मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचे, पण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेकनंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हितगुजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेकनंतर हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपण शल्यचिकित्सा एक नवा आयाम ह्याविषयी चर्चा करतोय. माझ्यासोबत आहेत डॉक्टर विजय बोरगावकर. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. डॉक्टर बोरगावकर, आपल्या हॉस्पिटलमध्ये अवयव प्रत्यारोपण अर्थातच ऑर्गन ट्रान्सप्लांट बद्दल आम्हाला माहिती द्याल? धूत हॉस्पिटलमध्ये 2000 सालापासून आपण किडनी ट्रान्सप्लांटेशनचे ऑपरेशन्स करत आहोत. पूर्वी अशा प्रकारच्या ऑपरेशनसाठी पेशंटला थेट मुंबईला जावं लागायचं आणि हळूहळू ही मूत्रपिंड फेल्युअरच्या रुग्णांची संख्या वाढत गेली आणि असं एक जरुरीचं वाटलं की औरंगाबाद सारख्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करता आल्या पाहिजेत आणि त्याचा लाभ रुग्णांना व्हायला पाहिजे. तर 2000 साली आपण धूत हॉस्पिटलमध्ये इंडिपेंडेंटली म्हणजे बाहेरच्या कोणाच्याही प्रकारची सहाय्य न घेता औरंगाबादला सर्वप्रथम किडनी ट्रान्सप्लांटेशन केलं आणि सांगायला अतिशय आनंद वाटतो की हा रुग्ण आजही चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि तो त्याचं काम वगैरे करतो आहे. आणि त्यानंतर जवळपास वर्षाला एक 50 ते 60 किडनी ट्रान्सप्लांटेशन्स आम्ही करत होतो
ह्याला सरकारी नियम वगैरे सगळे जे असतात त्यांना बांधिलकी ठेवून त्या चौकटीत राहून आपण सगळे हे ट्रान्सप्लांटेशन करत आहोत. 2005 साली पहिलं कॅडाव्हर ट्रान्सप्लांटेशन आम्ही औरंगाबादला केलं. बरं. त्यावेळेस कॅडाव्हर ट्रान्सप्लांटची कल्पना सुद्धा फार रुजलेली नव्हती आणि हे ऑर्गन जे आहे, किडनी जी आहे, ही पुण्याहून औरंगाबादला आली आणि हे अशा प्रकारचे पहिलंच एक ऑपरेशन इथे आम्हाला एक चॅलेंजिंग स्वरूपात करावं लागलं. आम्ही मध्यरात्री ते केलं आणि तोही पेशंट अतिशय चांगल्या तऱ्हेने रिकव्हर झाला. बरं. आणि त्यानंतर आता हे ट्रान्सप्लांटेशनचं जे शस्त्रक्रिया आहेत ह्या दिवसेंदिवस त्याचं प्रमाण वाढत आहे. बरोबर. त्याचबरोबर ह्या काळात आपण केलेल्या एखाद्या जटिल किंवा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेबद्दल काय सांगाल? धूत हॉस्पिटल तसं पाहायला गेलं तर एक जवळच्या 10 जिल्ह्याकरता एक रेफरल सेंटर म्हणून प्रचलित आहे आणि आजूबाजूच्या क्षेत्रामधून असंख्य असे अवघड प्रकारच्या शस्त्रक्रियाचे रुग्ण हे नेहमीच औरंगाबादला माझ्याकडे येत असतात आणि ते एक प्रकारचं चॅलेंजेस असतं आणि ह्या सगळ्या प्रकारच्या चॅलेंजिंग केसेस काही छातीचे ऑपरेशन्स असतील किंवा पोटाचे असतील तर अशात आम्ही एक स्वादुपिंडाचं कर्करोगाचं ऑपरेशन केलं. बरं. ज्याच्यामध्ये स्वादुपिंडाचा काही भाग आणि पांथरी हे पूर्णपणे काढावा लागला. एरवी हे सगळं ऑपरेशन ओपन म्हणजे चिरफाड करून अशा पद्धतीनं करून करावं लागत असतं, परंतु आता आपण ह्या फिल्ममध्ये पाहतायत की हे ऑपरेशन आम्ही पूर्णपणे हे लॅप्रोस्कोपीच्या माध्यमातून म्हणजे दुर्बिणीच्या साह्याने केलेलं आहे आणि अशा प्रकारचे हे असे अवघड आणि गुंतागुंतीचे ऑपरेशन्स भारतामध्ये सुद्धा करणाऱ्या खूप कमी केंद्र आहेत की ज्या ठिकाणी अशी ऑपरेशन्स होऊ शकतात. बरोबर. आपल्या हॉस्पिटलमध्ये अर्थातच तुमच्या हॉस्पिटलमध्ये धूत हॉस्पिटलमध्ये आपण पाहिलं तर विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात, अतिशय गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. मात्र एकूणच पुढची काही उद्दिष्ट आहेत का भविष्यातली, त्याबद्दल काय सांगाल? साधारण मी माझी वाटचाल जेव्हा सुरू केली एक 40 वर्षापूर्वी तर त्यावेळेस एक असं होतं की पेशंटला काही कॅन्सरसारखा रोग त्याचं निदान व्हायचं आणि मग कॅन्सरवरची शस्त्रक्रिया आम्ही करत होतो. नंतर असं एक 15-20 वर्षानंतर प्रयत्न असे चालले होते की काही प्राथमिक अवस्थेत आपण कॅन्सरचं निदान करू शकतो का आणि मग त्याकरता ह्या सगळ्या एंडोस्कोपीज आणि निरनिराळ्या ह्या सगळ्या सुविधा उपयोगी आल्या पुढे. आता आमचे प्रयत्न असे चालले आहेत की काही आजार जे असतात की ते सुरुवातीला कॅन्सर नसतात, परंतु ह्या आजारामुळे 10 वर्षानंतर पुढे किंवा अजून त्याच्या पुढे एखाद्या रुग्णाला कॅन्सर होण्याची शक्यता असते. म्हणजे प्रिव्हेंटिव्ह आस्पेक्टचे जे काही गोष्टी आहेत तर त्याबद्दल सध्या आमचा बराच प्रयत्न चाललेला आहे आणि यामध्ये प्रामुख्याने आपल्याला सांगायचं म्हणजे की जो रिफ्लक्स डिसीज जो आपण म्हणतो, बऱ्याच लोकांना छातीमध्ये जळजळ होते, आम्लपित्ताचं वगैरे सगळं, तर त्यांची एंडोस्कोपी केली तर त्याच्यामध्ये काही आम्हाला सेल्स वगैरे दिसू शकतात आणि ह्या रुग्णांना जर आपण त्याच वेळेस जर आपण त्यांची ट्रीटमेंट केली व्यवस्थित तर त्याचे वाईट परिणाम जे असतात जे पुढे चालून होणार आहेत ते आपण टाळू शकतो. म्हणजे काही प्रिव्हेंटिव्ह आस्पेक्ट्स आपण आता ह्याच्यामध्ये करू लागलो आहोत आणि ह्याच्यामध्ये विशेषतः म्हणजे NBI नॅरो बँड इमेजिंग आणि थर्ड स्पेस एंडोस्कोपी हे गेल्या 3-4 वर्षातलं तंत्रज्ञान जे निर्माण झालेलं आहे, जॅपनीज लोकांनी केलेलं आहे, त्याचाही अभ्यास आपल्याकडे जोरात चालू आहे आणि तशाही प्रकारचे आपण आता केसेस करायला सुरुवात केलेली आहे. क्या बात आहे. म्हणजे थोडक्यात धूत हॉस्पिटलमध्ये आता अत्याधुनिक शस्त्रक्रिया केल्या जातात म्हणजे आणि गेले अनेक वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात. त्याचबरोबर धूत हॉस्पिटलमध्ये आपण पाहिलं तर अतिशय अनुभवी असे डॉक्टर्स तिथे उपलब्ध आहेत, वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स तर उपलब्ध आहेत आणि 24 तास सगळ्यांसाठी खरं तर ही सुविधा उपलब्ध आहे. रुग्णांसाठी तर फार अतिशय औरंगाबादमधल्या रुग्णांसाठी खास करून फार अतिशय उपयुक्त असं हे हॉस्पिटल आहे असं म्हणायला हरकत नाही. डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन या सगळ्याबद्दल केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. नमस्कार, धन्यवाद. आणि यानंतर हितगुज हे आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे